हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नाशिकच्या जागेवर हेमंत गोडसे ठाम, मुंबईमध्ये दाखल तर नाशिकमधनं अजित पवार गटाच्या छगन भुजबळांच्या नावाची चर्चा। यवतमाळ, वाशिम आणि नाशिक लोकसभेबाबत आजच निर्णय होण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदेंच्या 2 मोठ्या बैठका, संजय राठोड, भावना गवळी बैठकीला हजर राहणार। उदयनराजे भाजपच्याच चिन्हावर लढण्याची शक्यता। साताऱ्यामध्ये उदयनराजेंचं जंगी स्वागत रथावर कमळ चिन्हाची सजावट। साताऱ्यातनं लोकसभा लढवणार उदयनराजेंकडनं स्पष्ट, तर दिल्लीमध्ये ताटकळत ठेवलं नाही। दिल्ली वारीवर उदयनराजेंची प्रतिक्रिया। सातारा लोकसभा घड्याळ चिन्हावर लढवावी, राष्ट्रवादीच्या संजीवराजे निंबाळकरांची अजित पवारांकडे मागणी। आमचं ठरलंय तुतारीवर लढणार, जयसिंग मोहिते पाटील यांच्याकडनं धैर्यशील मोहिते लढणार असल्याचं स्पष्ट, तर धैर्यशील मोहितेंचं पवारांसोबतचं पोस्टरही व्हायरल। माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांबद्दल नाराजी, उमेदवार बदला, संजीवराजे नाईक निंबाळकरांची अजित पवारांकडे मागणी। मनसेची महायुतीकडे 3 जागांची मागणी, 3 पैकी 2 जागांवर चर्चा सुरू। मनसे नेते बाळा नांदगावकर यांची माहिती। पवार गटाची लोकसभा उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार। भिवंडी, बारामती, शिरूर, सातारा दक्षिण, अहमदनगर, वर्धा, दिंडोरी, रावेर, माढा या जागांविषयी बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती। वंचित मवियातनं बाहेर, लोकसभा निवडणुका स्वतंत्र लढणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा, तर जरांगेंशी युती करण्याबाबत सविस्तर चर्चा। जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायला सांगितलंय, आंबेडकरांची माहिती। ठाकरे गटाकडनं सांगलीतनं चंद्रहार पाटलांना उमेदवारी, तर काँग्रेसचे विशाल पाटील सांगली लोकसभा लढवण्यावर ठाम। काँग्रेसकडनं उमेदवारी न मिळाल्यास विशाल पाटील अपक्ष लढवणार असल्याची माहिती। काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जागा वाटपावरनं सुरू असलेल्या नाराजी नाट्यावर शरद पवार यांची नाराजी। मवियातील पक्षांनी एकत्रित यादी जाहीर करायला हवी होती, पवारांकडनं मत व्यक्त। कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा असं कधीही ठरलं नव्हतं, हे आम्हाला मान्य नाही। ठाकरे गटानं हातकणंगलेची जागा लढावी, काँग्रेस नेते विश्वजित कदमांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या वागण्याचा आम्हाला अनुभव, काँग्रेसलाही ठाकरेंच्या अशा वागण्याची सवय करून घ्यावी लागेल। काँग्रेस ठाकरे गटातील जागा वाटपाच्या वादावर फडणवीसांचा टोला। आयपीएलमध्ये आज हैदराबादमध्ये मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने सामने। विजयाचं खातं कोणता संघ उघडणार याकडे लक्ष, तर मुंबई पुढे सूर्यकुमार यादवची उणीव भरून काढण्याचं आव्हान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।